सकाळी आमच्या दोस्ताला व्हिडिओ कॉल केला हो का बसून तिथं सबस्क्रायबर वाढू लागले हो का दाखवू रे हो का असं सपोर्ट करा यार तुम्ही बी कुणाचा बी मोबाईल घ्या आणि जरा सबस्क्राईब मारत जावा यार. ते बघा 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 सबस्क्रायबर वाढूला बघा बघा घाप म्हणा किती झाले रे किती झाले रे दोस्ता 130 झाले 130. हा बघा 130 झाले. असं काही तर करून जरा वाढवावं लागतं यार. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज भाई आपल्याला ऑर्डर आहे अगरबत्तीची. काल येऊन नावाशिवाची गाडी खाली करून अगरबत्ती भरून ठेवलेली होती. माल जरा 15 गोण्याचा जास्तच पडला. अजून काय माणसं वगैरे आलेच नाहीत. त्यावर म्हणलं आपणच येऊन बसावं. असं काय तर धंदा होता का माझ्यासोबत? काय गरज आहे का पडायची तुला साड्या? तर हे बघा माल कसा घेऊन आलो या टाईपमध्ये इथून इथपर्यंत. आणि मेन लफडा काय झालं का, फाळक्यावर जास्त वेळ गाडी ठेवली ना हे वाकलंय, क्रॉस झालंय बघा. असा हे लफडा असते म्हणून म्हणता फाळक्यावर माल घेत जाऊ नका. का हे बी वाकलंय बारीक. काल बसून एवढं काम केलं, इथलं काढून घेतलं, निघणं झालं ते बोल्ट. आता मस्त टायर थंड राहतं एकदम, खेळत हसत खेळत. ते काढून टाकायचं यार, कंपनी उगं फुकट दिलेलं आहे सगळं. तर भावांनो आज आपल्याला ऑर्डर आहेत. आता ही माल खाली करायचा आहे इथं आणि इथूनच भरायचा सोनाळ्याचं माल. आणि सोनाळ्याला जाऊन खाली करून येऊन जर पोचलो तर चॉकलेटला, तर तिथं हे करायचं आपल्याला, गाडी भरायला जायचं आहे मुंबईचं. 2 गाड्याची ऑर्डर आहे. रवी तर उभाच आहे, पण आता बहुतेक जर सर्वरची ऑर्डर आली तर लफडा आहे. मग गाड्या हुडकी गाड्या तर काय भेटणार झाल्या. तर चला बघू आता काय होते काय नाही. आजचा ब्लॉग तर सुरुवात केली. सकाळी आमच्या दोस्ताला व्हिडिओ कॉल केला हो का बसून तिथं सबस्क्रायबर वाढू लागले हो का दाखवू रे हो का. असं सपोर्ट करा यार तुम्ही बी कुणाचा बी मोबाईल घ्या आणि जरा सबस्क्राईब मारत जावा यार. ते बघा 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 सबस्क्रायबर वाढूला बघा बघा घाप म्हणा किती झाले रे किती झाले रे दोस्ता 130 झाले 130. हा बघा 130 झाले. असं काही तर करून जरा वाढवावं लागतं यार. आली गाडी सोनाळ्याला, जिथं वरी माल खाली होणार आहे. पेपर देऊन येतो आणि जरा वॉशरूमला पण जाऊ. माणसांना यार तवच फोन केला तर माणसं अजून आली. आंबा पेपर पण बोलतो 1 वाजलेत. 7:30 माणसं आत्ता आल्यात. त्याच्या काय बोलावं आता यार. काय होतं, नशीब आपलंच खोटं आहे, त्यांना बोलून का फायदा आहे. ऑर्डर आहे आता मुंबईची, पण पोचलं तर भरेल ना भाई. आता इथं ह्या टायमाला गाडी चालू केलं यांनी. आत्ता आले ते बघा गाडी लोडिंग. सर कवा खाली करावं यांनी. 4 माणसं आहेत, पोचायचं कवा. आला डब्बा आणलाय, मस्त खातो. आणि राखात तेव्हा तिथं टाकले. खाने का सो जाने का बत्ती बुझाने का, नहीं खाने का बत्ती बुझाने का सो जाने का. इधर का बत्ती नहीं बुझेगा भाई अभी ये तो खाने का और सिर्फ सो जाने का. हा रेडी ले का दिले. तर चला मग जेवण करून निघायच्या टायमाला भेटतो भावानं. आलो एकदाच ते 7:30 खाली करून. भाऊ सगळं महागात खाण झालं. ताडपत्री नव्हती, ताडपत्री आतरून बसतो. आणि आता मला जायचं काल्हेरला गाडी भरायला. बघा रोड बघा, हे पूर्ण मोकळा आहे. रानाळ पूर्ण कोपर सगळं रिकाम आहे. कोपरला फक्त जरा जाम आहे, थोडं जाम आहे. राईट मारायला म्हणजे तिथंच काल्हेरलाच जाम आहे. तर तिथून इथपर्यंत पुरा रोड मोकळं भेटलं. 7:30 काही नाही, पण होती काही नाही. हे राहणाळला मराठा पंजाबच्या समोरच तेव्हा तिथं ते दिसलंय का. उकं थांबून ठेवलंय बिनकामाचा. आता येऊन मला इथं 15-20 मिनटं उरले, गाडी अजून चालूच आहे माझी. बिनकामाचं थांबून ठेवलंय, बिनकामाचं. आणि त्याच्यामध्ये पहिलं आहे ना, जी पहिली गाडी थांबवली ती बाहेरची गाडी आहे.
आणि त्याच्या मागं होती एका कारवाल्याची गाडी आणि त्याच्या पुढे एक मोठं आयसर होतं आपल्यासारखं. ते आयसर कारवाल्याने म्हटलं पुढं घे, त्यांना रुबाब दाखवलं जरा दादागिरी, तर भाईनं लगेच त्या आयसरला पुढं घेतला आणि कारला सोडला. आता सगळे ती गाडी MH48 आहे, ही गाडी MH48 आहे, ही MH48 आहे, सगळ्या गाड्या ते बघा, तिन्ही गाड्या MH48 आहेत. बिनकामाचं थांबून ठेवले, फुक्कट थांबून ठेवले ते. हे बाहेरचे तर येतात ना, एवढं दिमागाची वाट लावतात ना, ह्या लोकांमुळे तर अर्ध्याच्या वरी जाम होत आहे. आम्ही राहिलं तर अजिबात थांबत नाही, 10-15 मिनटं थांबणंच आम्हाला बस. लय झालं 10-15 मिनटं पण त्यांच्यासाठी. तर चला आता जाऊन भेटू. रोड तर पूर्ण खाली आहे. या पनवतीला पहिलं निघू द्या बाहेर, आपल्याला जायचं गाडी भरायला. भेटू तिथं जाऊन. तर एकदाचं भावना गाडी खाली करून निघालो इकडून. आता उद्या आहे आपल्याला परत ब्लू ओशनची, नाव आहे शिवा, मस्त व्ह्यूवाली जागा, पण ती तेवढीच पण होती आपल्यासाठी लवकर. मागच्या वेळेस किती त्रास झाला तुम्हाला काय सांगावं. तर मग आता सध्या निघालो यार इथून मार्केटमधून तर बाहेर. आणि जेव्हापासून कर्नाक बंदरचं ब्रिज बनलंय ना यार, लय घुमून यावं लागतं या मार्केटमधून बाहेर निघाल्यावर. बाहेर या क्रॉफेड मार्केटला पिढा मारून यावं लागतंय. मग पुन्हा नंतर काय, ज्याला जे जण जायचं ते जे जण जाईल, ज्याला कर्नाक बंदर 4 रस्ता मारून जायचं ते तिकडून जाईल. पण आज मार्केट भरपूर खाली आहे, म्हणजे रिकाम आहे, एवढी ट्रॅफिकच नाही. यायच्या टायमाला पण मी एवढं स्लो यायचा प्रयत्न केलो तरी पण आलं. ती मधली गल्ली तर ते एनी टाईम जाम असते. हे सकाळी या, संध्याकाळी या, रात्री या, दुपारी या, केव्हाही या. इकडं चालू झाली वाटतं पार्टी आता, त्यांचे वाजायला लागल्या. तेच यार, हे फक्त योगा घुमून फिरून इथंच यायचं आहे. इथून मध्ये गेलं की मार्केटमध्ये जायचं, सरळ जावा, पुन्हा हे ब्रिज क्रॉस करून पुन्हा पुढच्या येणाऱ्या ब्रिजमधून, ब्रिजच्या खालून राईट मारून परत पूर्ण क्रॉफर्ड मार्केट घुमून इथे लफडेवाले काम आहे. चला प्रयत्न चालू आहे. कुठून तर एक तर डायरेक्ट इथून राईट दिला असताना तरी ट्रॅफिक भरपूर जाम झाला असतं. तर अजून बंद आहे, एवढ्या लांबून युटर्न करायचं आहे म्हणल्यावर एवढी ट्रॅफिक असते. तर विचार करा, ते राईट टर्न चालू गेल्यावर तर किती ट्रॅफिक होतं. तर मग निघालो भावना आता, एक जातो इथून 7:30 म्हणून. आता घरी जायला आपल्याला आणि 12 वाजणार. पुन्हा आणि सकाळी उठा लवकर, जावा त्या ब्लू ओशनच्या नादीला. तिथं 10 वाजता येतात, 8-9ला बी निघाल्यावर चालतंय, पण ट्रॅफिक जी लागते ना त्या हिशोबानं लवकर निघावं म्हणतो. ट्रॅफिकमध्ये अडकू नये. एक टायमाला तिथं जाऊन बसलं तर वेगळी गोष्ट आहे, पण नंतर लेट झालं तर मग ती दुसरी गाडी भरायला चालू करणार, पुन्हा तिकडंच दुपार होणार. एक तर बैल माणसं तिथले हळूहळू गाड्या भरतात, हळूहळू खाली करतात. बाहेर तिथल्या लोकांना काय माहिती बाई इथलं मार्केट. आज मुंबई थोडी जरा झगमगा आहे भाऊ, काय पण म्हणा. इकडं फंक्शन्स वगैरे लई चालू आहेत, तर क्रॉफर्ड मार्केटचं जाम लागतं युटर्न राईट मारायला. तर मग काय करावं आता, भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या नावाशिवाच्या. आज भाऊ इथं सगळीकडं नाकाबंदी चालू आहे. गाड्या बघा भरपूर, साहेब लोक थांबल्यात, मोठे मोठे पोलीस. थांबा रे, मला बी जाऊ द्या. हे आहे क्रॉफर्ड मार्केट. आता इथं चालू आहे फटेज चेकिंग. भाई हे एवढाच यांनी 100 मीटरचा एरिया घेतलं. तिकडून पळून गेलास तर बघ इथं सापडते. असं आहे, असं काही तर आहे बघा. सांगायला लागला म्हणून म्हणतोय 30+ला सावधान रहे, होश में रहे, अलर्ट रहे. हा, तो बाकी काही नाही भाऊ. आता हे कमी आहे, ह्याच्यापेक्षा खराब जाम आता आपल्याला लई जागी लागणार आहे. कुठं कुठं मेन दादर, बहुतेक मी सांगतो अंदाजे दादर एक, कारण तिथं मोठा स्पेस आहे. पुन्हा दुसरा झाला विक्रोळीचा, आणि हां विक्रोळी, बरोबर विक्रोळीचा एक जाम लागणार आहे.
आता रवीचा फोन आहे, बहुतेक मला त्यानं जाम बद्दलच सांगायसाठी फोन केला असेल. हे एक झालं. मार्केट एवढा मोकळा आहे, चेकिंग भरपूर आहे, लोक अजून निघायच्यात भाऊ बाहेर. आता कुठं, आता किती 9 वाजायला, आत्ता कुठं 9 वाजायला तर साहेब अजून पब्लिक बाहेर निघायचे आहे. 12-1 वाजता चेकिंग चालू करा, आम्हाला अडकून काही भेटणार नाही. आणि यार हाय यार रोला हे मी दरवर्षी बघतो, यावर्षी ब्लॉगिंग चालू केले म्हणून आहे ना, मला आज दाखवायचा म्हणजे दाखवायची एक हे व्हायला लागली इच्छा. मी म्हणलं ब्लॉगिंग मध्ये हे पण आलं पाहिजे. अरे भले कमी तर कमी लोक बघतील, पण बघतील ना भाऊ. इथं एक मजाच वेगळी आहे या मुंबईमध्ये लोकलमध्ये चालायची. मला हसू त्या गोष्टीचं आहे ना की खुशी आहे, पण नाही एक काय तर आहे. आज जेवढं माझं मन भरलं नाही ना, आज मी बहुतेक भरपूर खुश आहे. सकाळी मी मस्त माझं काम झालंय, मी सोनाळ्याची एक लोकल मारून मस्त येऊन मुंबई मारून चालला होता करला. उद्याची आणि ऑर्डर आहे. आम्ही सर्व्हरला 3 दिवस गाडी दिली, 3 दिवस थांबलं त्यानं, दुसरी गाडी न बोलवता. आणि काय पाहिजे. चला हे ब्लॉग आज जरा मोठा तर मोठा, पण कंटिन्यू करू. आज याला आज चेकिंगच बघायची आहे मला, कुठं आणि कशी आहे. पालवे किती सापडते तेही बघायचं आहे मला. तर चला मुलुंडपर्यंत आज बघू काय होतंय.